भासाजी आहे का घरी म्हटलं? भासाजी कोण कोण? आबा मामाजी नमस्कार नमस्कार. कसं काय न गेलं का बा? नमस्कार जी, नमस्कार नमस्कार. या 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 वर्षी म्हटलं हा या बसा मग काय तर या बसा पहिले हा, या बसा. या वर्षी महादेवात जाण्याचा म्हणजे विचार आहे माझावाला. माझ्यावर चालले तुम्ही? हो. अरे वा चांगली गोष्ट आहे. कोण आहे मग? नाही कोणी आहे नाही, पण हा. मला वाटलं का म्हणजे आमची भासाजी आहे बा दरवर्षी म्हणजे महादेवाला जाते. हा हा तर या निमित्ताने मी आलो तुमच्यापर्यंत. अच्छा तुमची तयारी का यावर्षी हो, माझ्यावर? या वर्षी तयारी अच्छा. आहे जी. हो का? हो माझीवाली. अच्छा हा हा हा. तर कोण चाललं माझ्यावर? घरचे फॅमिली आहे का? नाही नाही, घरीची फॅमिली नाही आहे. आता तुम्ही दरवर्षी जाते, आता कसा एवढा मोठा कार्यक्रम करता, हा हा सर्वच नाही का, हा. महादेवाचे गाणे वगैरे म्हणता, हा हा. सर्वच नाही का. व्हिडिओ वगैरे बघितले का तुम्ही व्हिडिओ? बाबा भरपूर बघितले. अच्छा हो युट्यूब ला मी हो, तर हा. त्याच्यामुळं नाही का, पाटणचे गाणे वगैरे आहे माझे. पाटणचे गाणी आहे, हा. तुमचं युट्यूब पाहिलं तुम्ही, अच्छा. सर्वच काही मी समाजकार्य सर्व साऱ्याच गोष्टी बरोबर आहे. हो, हो. आता मला वाटलं का म्हणजे भासाजी सोबत जाओ बा एक अच्छा. वेळा, माझी पहिलीच वेळ आहे अच्छा हा हा. नाही का, हो. म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. हो हो. आता कसं आहे मामाजी, हा. यावर्षी मी महादेवाला म्हणजे तयारी म्हणजे वाटलं जावं बा. हा. तर कसं आपल्याला म्हणजे गावामध्ये एक मी मूर्ती शंकराची बसवली, पिंड हा. पण खूप मोठी आहे. हा. आणि आपल्याकडं 25 एकर शेत आहे. हो. तर शेतामध्ये बी भोले शंकराचा पाचपड्या भुजंगवाला बी शंकरजी बसवला, विठ्ठल हा, रुक्माई आहे, हा. गणपती आहे, कृष्ण भगवान आहे. हा. आणि त्या ठिकाणी वगैरे साईबाबाची पण मूर्त बसवली. हम्म. आणि 13 फूट त्रिशूळ पण आहे आपल्या शेतामध्ये. हम्म. आणि त्याच्या नावाचं मी दरवर्षीप्रमाणे शिवरात्र महाशिवरात्र झाली हम्म. का जो येणारा सोमवार, आता यावेळेस हा म्हणजे बार्शीचा सोमवार आला, हा. तर हा सोमवार सोडणे आणि समोरचा सोमवार पकडायचा आपल्याला. हा. तर त्या दिवशी काल आहे. आणि एक तर कसं माझं घराचं बांधकाम चालू आहे. आणि हा जिना हा जिना वगैरे लोकांनी बनवला आम्ही. हा. आणि वरती कसं नाही का, हम्म. वरती कसं आपल्याला म्हणजे हा एक पहिला मजला आणि दुसरा मजला म्हणजे तुम्ही झालं ना, बांधकाम- आता ते हा, हा. घर पानं झालं. आता हे झालं कम्प्लीट झालं हो, ना. हो, हो, हो. घर वगैरे कम्प्लीट झालं. या ना घरी या ना, या ना. झालं का? हो हो. आता सामान सुमान वगैरे लावलाय. हा 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 सामान वगैरे लावलं. हा बाई गावाकडे गेली माहेराला. हा येतो म्हणजे 2-4 दिवसात येतो म्हणजे सामान वगैरे लावलो केला. हा आता आणखी कसं म्हणजे आता व्हाईटच कलर घेतला आपण. हा. समोर म्हटलं फिनिशिंग व्हायची आहे. हो, हो. व्हाईट कलर म्हणजे वरचं बांधकाम वरचं बांधकाम चालू आहे तुमचं. चालू आहे. कारण आजच मिस्त्री आले होते. हा. त्यानं आज चालू केलं आणि उद्याला वगैरे करतो म्हणाले. हे पाणी बसा, पाणी वगैरे घेता का? नाही नाही, पाणी वगैरे या. नाही. मी काय म्हणतो, कसं वाटलं जरा तुम्ही मला? जर चालत असाल या वर्षी नाही का, तर हा. तुमच्या सोबत माझी इच्छा आहे बा या अच्छा. वर्षी नाही, नाही का. मामाजी म्हणजे कसं माहिती दरवर्षी का? तुम्ही म्हणजे कसं आहे, भोले शंकराची तुम्ही भक्त आहे. हो हो हो. तर चला बा एक आपला म्हणजे भाषा म्हणून आता जाओ बा नाही नाही, चांगला आहे, बरं आहे. त्यांचं नाही का दर्शन घ्यावं, हो, तुमचं हो. दर्शन घ्यावं, भोले शंकराचं दर्शन हो, घ्यावं. चांगलं. आता बांधकाम तर आता आम्हाला दिसतच आहे. हो तर हो. प्रश्न असा आहे का चला बा दरवर्षी म्हणजे भोले शंकराचे भक्त असताना म्हणजे हा. विचारावं बा, माझ्या हा. परिवाराने विचारलं का हा. म्हणजे तुम्ही त्या भक्ताकडे जा बा, भोले शंकराचे ते भक्त आहे. हा, हा. अरविंद भाऊ कुंबरे म्हणजे गायक आहे, हम्म. युट्यूबवर आहे, हा. साऱ्या गोष्टीमध्ये आहे. तर त्यांच्यासोबत अच्छा. जर गेले बा हा. तर सुखरूप तुम्ही बरोबर म्हणजे हो. जाता येता बा. हो, आता मला माहित आहे ना तिकडलं हा. माझ्याकडला, तर मी नाही. जात असतो त्यामुळे. हो, आमच्या परिवाराने. हा. आता तुम्ही येत नाही म्हणता बांधकामामुळे नाही आता का. माझं कसं मामाजी घराचं डबल मजलीचं बांधकाम सुरू आहे. हो आणि एक तर पुन्हा महाप्रसाद येते, हो पुन्हा वास्तू येते. हो आणि विषय असा आहे का सगळ्या गोष्टी आता जवळ आता लागवायला काम चालू आहे, त्यामुळे मला वेळच नाही तिकडे. तिकडे म्हणजे महादेवाला जर आलो हो तर इकडलं काम जे आहे म्हणजे लेबर वगैरे मिस्त्री यायचं सगळं पाहायला लागते. इथं पाहण्यासाठी कुणी नाही आता. नाही जी, दरवर्षी तुमच्या कार्यक्रमामध्ये शेतामध्ये तुमचा कार्यक्रम होते नाही का, हो, हो. तर दरवर्षी मी येतो, फॅमिली घेऊन येतो. पण हो, यावर्षी बरोबर. माझी इच्छा झाली अच्छा हा हा. म्हणजे महादेवाला जायची. तर हा, हा. दरवर्षी तुम्ही जाता बा, हो हो. तर त्याप्रमाणे म्हणजे चला बा एक भाषाले आपल्या सोबत जाऊ बा. रिश्तेदारीमध्ये भाषाच म्हणा लागेल. आता बरोबर. आता महाराज तर म्हणू शकत नाही, पण तरी तसं पण काही एक नाही. महाराजही म्हणू शकतो मी. बरोबर बरोबर. पण एक भाषाच म्हणा लागेल अच्छा. म्हणजे रिश्त्यामध्ये म्हणा हो, का हो, आता बरोबर. नाही, तसं- या नात्याखाली हो. महाराजही म्हणू शकतो मी, आताही बरोबर. महाराज म्हणू शकतो. हा. तर त्याला बाई एक महाराजाच्या निमित्तानं आपलं कोणतं दर्शन घडत हो. किंवा कोणत्या निमित्तानं आपलं कुठं जाणं होईल, हो. त्या निमित्तानं मी तुमच्या घरपर्यंत आलो. आता पाहण्याची आता ह्या कामामुळे नाही का मामाजी, हं. मी आता आता महादेवाची जे आता सीजन चालू आहे. हं. आता मला कसं
खूप गाण्याचं खूप छंद आहे. मी घरी माझ्या राहते घरी मी काय करतो, डेली एक गीत लिहितो. हा. माझे भरपूर मी स्वतः गाणे लिहिलेले आहे. कमीत कमी आज जवळपास 300च्या जवळपास माझे अच्छा. लिहिलेले गाणे आहे. आणि आता कसं तिथं डायरी आता असू द्या, डायरी ठेवून आहे. हा, हा. तर त्या डायरीमध्ये म्हणजे नाही तुमची युट्यूब भरपूर बघितलेली आहे. ते तर आहेच. हा. पण मामाचे कसं आहे, कामाचे ना मला भरपूर व्हिडिओ टाकायला नाही भेटले, कारण काम चालू आता आहे हे ना त्यामुळे. हो आता घरकामाचं हो. काम चालू आहे. हं. तर आता सर्वच आता मी काय म्हणतो तुमच्या आशेनं तुमच्या आशीर्वादानं म्हणा हो हो हो. का कोणत्याही म्हणजे आपल्या भोले शंकराच्या आशीर्वादानं म्हणा तुमच्यापर्यंत मी पोहोचलो नाही का चांगली गोष्ट आहे. इथपर्यंत तुमच्या घरपर्यंत नाही बरेच का? दिवसाचे आले तुम्ही. हो हो. तर म्हणून म्हणता का मग आता तुम्ही नाही येत म्हणता असाल तर मी काही जबरदस्ती तर करणार नाही. मामाजी आता- पण एखादी गाणी आता थोडस मग आता गाणं तरी म्हणा किंवा कोणतं तरी काहीतरी म्हणजे नाही का माझ्या समाधानीनुसार अच्छा, तुमची इच्छा काय म्हणजे हो. गाणं म्हणाल? हो, एखादी तरी गाणं म्हणा काहीतरी. म्हणजे मामाजी जे म्हणजे कसं जे ऐकलेलं म्हणू नाही नाही नाही, तुम्ही नवीन गीत काहीतरी काढलं असं. नवीन गीत का? हो नवीन गीत म्हणा गाणं म्हणा हा. का कोणतं तरी असं नाही का संवाद म्हणजे कोणत्या तरी तुम्ही हो. म्हणजे रचना केली असाल. तर मामाजी तुम्ही महादेवाला चालले तर असं का तुम्हाला वैताग आला का कसं का म्हणजे आता वैतागामुळे म्हणा अच्छा, आता हा, हा. कोणत्या परिवारामुळे हो, म्हणा का माणसाला कोणत्या असते, याच्या म्हणा का सुख-दुःख म्हणजे चला. आता आपल्या जाची कोणत्याही मानसिकता राहत नाही. बरोबर आहे. परंतु म्हणजे कोणत्या आपल्या आता काही समजा भगवंताला आपलं सुख दुःख सांगून एक यावं सुख का? दुःख सांगून यावं किंवा कोणत्याही अच्छा, हा. गोष्टी म्हणजे तुमच्यापर्यंत ह्याच गोष्टीमुळे मी अच्छा. पोहोचलो का की ठीक आहे. आपण तुम्ही म्हणजे पहिल्यापासून तुम्ही जात येत आहे आणि तर तुम्ही आता मामाजी हो आता एक तर शिवरात्र खूप लांब आहे का? नाही आता आजची तारीख 10 आहे. म्हणजे आता जवळ झाली समजा. जवळ म्हणजे 4-5 दिवस आहे. 15 म्हणजे तारखेची शिवरात्र आहे. बरं, तुमचं आता समाधान करायचं गाण्यामुळे नाही का? समाधान करावंच लागत नाही जी तुम्ही नाही येत म्हणता तर म्हणून बरं. एका चालेल. गाण्यामध्ये एका गीतामध्ये हो हो. एक समाधान करा. मग तुम्हाला नवीन गीत म्हणायचं का असं हो ऐकायचं आहे का? म्हणजे एक गीत म्हणलं किंवा गाणं म्हणा किंवा गीत म्हणा म्हणजे तुम्ही महादेवाला चालले. महादेवाला चाललो मी उद्याला. तर आता एक तर शिवरात्र जवळ आली हो. आणि महादेवाला तुम्ही चौऱ्यागडावर जाऊन आले शंकराच्या दर्शनासाठी. दर्शनासाठी. तर ठीक आहे, चला मग आता हे शिवरात्र जवळ आली. हो तर मग मी आता मी स्वतः आताच चालता तुमच्यानुसार एक गीत तयार करतो. हो आणि कारण ते- उद्याला तुम्ही म्हणजे उद्याला तुमची मिस्त्री वगैरे येईल किंवा कोणत्याही हो. गोष्टी नाही का तर मी उद्याला नाही भेटू शकणार. बरोबर, तर चांगलं. आज कधी मी माझा एक समजा त्या भगवंताला माझ्याकडून एक हा, हा. नमस्कार बा. हो, हो. तुमचा भक्त भगवंता तुझा भक्त येऊ शकत नाही का कारणामुळं, तर एवढं माझ्याकडून भगवंताला एक नमस्कार करू नाही आपण. का? हा. हो. एवढी बातमी माझी भगवंतापर्यंत पोहोचा. पोहोचू. तर मी एक गाणं तुम्हाला नवीन आता हो. आजपर्यंत कुठे ऐकलंय नाही हो आणि ऐकायला भेटणार नाही. आता रेकॉर्डिंग माझं वाचच आहे. अच्छा. होईल बहुतेक आता रेकॉर्डिंग मी करणारच हो, आहे. हो. पण तुम्हाला नवीन गीत एक छानपैकी म्हणून दाखवते. ठीक आहे. हो. जय भोले शिव शंभू हर हर महादेव. शिवरात्री पाडणा अहो जवळच आले. मामाजी शिवरात्री पाळणं जवळच आले. एवढंच. अहो शिवरात्री पाळणा न जवळच आले. चैनच वाटत नाही म्हणाले गा म्हणाले. येतो भोल्या तुझ्या दर्शनाले. शंभू राजा गाय येतो भोल्या तुझ्या दर्शनाले. गेलं सार वर्ष सुख दुःखामधी. मामाजी हे वर्ष गेलं आपल्याला सुखही भेटलं दुःखही भेटलं. पण चला बा नाही का, गेलं सार वर्ष सुख दुःखामधी. येतो तुझ्या जवळ भोल्या सर्वाच्या आंधी. निशाणगडाची पायरी मामाजी, तुम्ही अजून गेले नाही ना? नाही. ते निशाणगडाची पायरी हो. न खल खल हाले. येतो भोल्या तुझ्या दर्शनाले. शंभू राजा गाय येतो भोल्या तुझ्या दर्शनाले. अहो शिवरात्री पाळणा जवळच आले. चैनच वाटत नाही म्हणाले गा म्हणाले. येतो भोल्या तुझ्या दर्शनाले. शंभू राजा गाय येतो भोल्या तुझ्या दर्शनाले. तर मामाजी तुम्ही जाऊन आले, तुमच्यासाठी गीत मी आता नमस्कार.
कसं वाटलं गीत? गीत एक नंबर न मामाजी म्हणून गाणे तुम्ही सादर केलं. हा हा हा. कारण माझी पहिली वेळ आहे आणि अच्छा, अच्छा. पहिल्या वेळेवर अच्छा. एवढं गीत तुम्ही सादर केलं. मामाजी पाहे तुम्ही आले माझ्याकडे, मी आताच तुम्ही मला म्हटलं एक भगवंत आम्हाला त्यांची इच्छा आहे, तर एखादी नवीन म्हणजे माझ्या डोक्यात सुचव बा. हात जोडून विनंती आहे भोले शंकराले तुम्हाला हे एवढं गीत जेव्हा काही बनवलं हा, हा. आणि एक गाणं बनवलं म्हणा अच्छा, तर गीत हो. बनवलं म्हणा, हा, हा. तर मामाजी हा, आणि माझी पहिली वेळ आहे हा. आणि पहिली पायरी मला चढायची आहे म्हणजे वा, वा. हे केवढं होय डोळ्यातून डायरेक्ट हो भासाजी. ना, बरोबर. हा. एक महाराज म्हणतो एक भासाजी म्हणतो म्हणजे हो, हे हो. डोळ्यातून पाणी पडलं म्हणजे मामाजी म्हणून. हम्म, नाही तर असं गीत लिखणारा माणूस हम्म, हम्म, हम्म. आता जग नाही म्हणता येईल. हो, हो. आता गायक भरपूर आहे, हो. भरपूर आहे हो का? हा, आहे महाराज बोललो. महाराज भरपूर आहे. हो. पण तरी पण अज मामाजीच्या याच्यावर तुम्ही अच्छा. गीत बोलले वा. तर खूपच मध्ये म्हणजे कसं आता उद्या तर जाणारच हा. आहो पण डोळ्यातून म्हणजे आसू पडल. मी मामाजी कुठलंही गीत हो, मी कुणाचं उष्ट गाणं घेत नाही, मी स्वतः लिहिते हो. आणि ते गीत मी युट्यूबला पैसे खर्च करून ते युट्यूबला टाकत असते हम्म. आणि ते जगभर व्हायरल होते. कारण भगवंताला एकच मागितलं का मला कोणाचं उष्ट नको पाहिजे, महाराज त्याचं असेल तर सद्बुद्धी दे, तिथून मी काढेल. सद्बुद्धी शिवाय तर महाराज काही जमणार नाही. आता भाषा अलग थोडसा ठेवतो महाराज. हे आणि सद्बुद्धी असल्याशिवाय भोले शंकराची कृपा असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी महाराज जमणार नाही. नाही पण तरी बरोबर. कानी मला येत का नाही आतापर्यंत तुम्ही गीत लिहिलं असं काही जे काही लिहिलं असं कोणत्याही गोष्टी काही म्हणजे गाणे म्हणले असं पण अज मामाजी अच्छा. म्हणून जर तुम्ही जे हे गाणं म्हटलं किंवा गीत म्हटलं हा. तर खूपच मध्ये म्हणजे माझ्या मनाले खूपच म्हणजे म्हणजे अंतकरणाले खूपच छान म्हटलं तुम्ही. याच्यात मी धन्यवाद करतो. म्हणजे तुम्ही नाही येत तर याच्यात तुम्ही मजबुरी सांगितली समजा, पण तरी पण तुम्ही नाही येत असाल तरी तुमचा आशीर्वाद तर नाही पण जे काही आशीर्वाद असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल किंवा शंकराची कृपा आहे हे आहे तर सदैव माझ्या पाठीशी राहील हे भोले शंकराने मी असं प्रार्थना करतो. ठीक आहे. नाही खरंच मामाजी तो भगवंताने भोलेनाथ खरंच सर्वाचा पाठीदार आहे मामाजी. कारण जो भोले शंकराची मनातून जर भक्ती करत, हा, हा. आज मी विचार केला हम्म. का माझं हे छोटस खेडगाव गावामध्ये राहतो आपण बरोबर आहे. हा, आणि या ठिकाणचे लोक महादेवाला नाही जाऊ शकत. हा. जे काही जाणार असतील ते जात असतील हम्म. आणि नेहमी सर्वच लोक जाणार नाहीत. मला वाटलं भगवंता मी येईल बा, हम्म. पण माझ्याकडले काही लोक येणार नाही. मग मला असं वाटलं का तेव्हा मी कुठपर्यंत तुझ्यापर्यंत तूच माझ्या गावचा. तर पहा ना जी त्याच्या भक्ती नामामध्ये मी शंकराच्या 2 मूर्त्या मी स्वतः एक गावामध्ये मांडली, गिरसावळी. गिरसावळी गावामध्ये. तिथं मोठीच्यात पिंड आहे, शिवली एक नंदी आणि त्रिशूळपान आहे. हा. मग मला 25 एकर शेती हा. आहे. तर शेतीमध्ये विठ्ठल रुक्माची मूर्ती आहे, कृष्णाची आहे, गणपती आहे, हा. साईबाबा आहे, लक्ष्मीची मूर्ती आहे आणि 5 पड्या भुजंगाची आहे, पिंड आहे आणि 13 फूट त्रिशूळपान आहे. तर देवाला मी माझ्या घरीच घेऊन आलो. आता विचार करा मामाजी, आता महादेवाला तर जायचं नाही, काही मी मी तर- आला भगवंत, नाही नाही बरोबर तर आहे. त्याची मनोभाव मी सेवा नाही, एक करतो. वेळा मी बघितलं तुमच्या शेतीमधलं नाही का हा. म्हणजे जे शेतामध्ये तुमचं जे मंदिर आहे हा, हा. मंदिरामध्ये जे काही तुमचं जे काही जे तुम्ही सांगत आहे हा. ते मी बघितलं. मी एकदा आलो होतो अच्छा. तुमच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये नाही का. अच्छा. तुम्ही दरवर्षी कार्यक्रम करता. हा. कमीत कमी 500 1000 का 2000 आता त्याची संख्या नाही मोजता येणार काय म्हणजे बरोबर. वेळेवर मी जेवण करायला आलो तर तुमची संख्या काही मोजता येणार नाही नाही, नाही. किंवा गिनती करणार नाही. हा. म्हणजे कसं तुमचे आता 1000चा कार्यक्रम होते का 2000चा होते का 4000चा होते. नाही 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 दिंड्या भजन वगैरे बोलत हो. असतो मी खेड्यापाड्यावरून 10-15 नाही दिंड्या जी, भजनं राहते. आता कसं आहे आपण हा. म्हणजे बाहेरगावी राहत असल्यामुळं नाही का हा, हा, म्हणजे हा. आता एकदा समजा तुमच्या जेवण करायला येतो तुम्ही माना असतं नाही का. हा, हा. तर तरी पण म्हणजे दिंड्या भजनं तर दिसतात हा. पण परंतु म्हणजे तुम्ही म्हणजे मी अंदाजवर बोलतो. मामाजी कसं झालं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सांगितलं हा. का अरे रिकामा कशाला फिरतं, तुझ्या गावात नाही का तीर्थ. तर Right. मग मी थोडस त्या राष्ट्रसंताचा विचार मी थोडासा डोक्यात घेतला अच्छा. आणि म्हटलं आपण महादेवाला जाण्यापेक्षा आपण त्याच महादेवाची मूर्त आपल्या गावात आणली आणि आपल्या गावात आणली, आपल्या शेतात मांडली, तर देव आपल्या घरी आला ना. मग हा. आपल्याला फालतू पैसे तिथं खर्च करण्यापेक्षा तेच पैसे आपण आपल्या गावामध्ये त्या देवाच्या नावावर महाप्रसाद करायचा आणि तोच प्रसाद 4 जणांना खाऊ घालायचा. तुम्ही सर्व दैवत आणलं ना जी हो. महाराज. तुम्ही सर्व बाहेरून म्हणजे बाहेरून नाही म्हणता येत आपल्या महाराष्ट्राचा जो दैवत हा, हा. आहे तर तुम्ही खेडे विभागात तुमची सोच बरोबर आहे
की म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपले एवढं महाराष्ट्र ही संताची भूमी आहे होय, होय. आणि सर्व जे काही भोलेशंकर हे महाराष्ट्र म्हणजे MP मध्ये आहे, हा. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर ते भोलेशंकराची मूर्त स्थापन केली दोन किंवा मूर्ती तुम्ही आहेत. म्हणजे जत्रा भरवता हम्म. किंवा तुम्ही म्हणजे जे काही म्हणजे काही हे केलं आहे हो, हो. समजा, तर तुम्ही म्हणजे हे जगासाठी आणि सर्व म्हणजे भावी भक्तासाठी दर्शन व्हावं दर्शन व्हावं भगवंताचं. म्हणून खूप तुमची सोय आहे महाराज. आणि मामाजी कसं माहितीये का, आपण जोपर्यंत आहोत तर त्या भगवंताला सांगितलं आपण काही पंढरपूरला जाऊ शकत नाही, विठ्ठल रुक्माची मूर्ती आहे, बरोबर. तर त्या भगवंताचं आपल्या गावातच महाप्रसाद करावा हो. आणि 4 लोकांना प्रसाद वाटावा, हो. हे एक आपली सोच आहे. हो. आणि कसं त्या राष्ट्रसंतांचे एवढे विचार ऐकल्यानंतर आपल्याला हो. काही गाव ढूंढे काही देश ढूंढे पता नाही लागता भगवान काय मिळतात. तर भगवान हा आपल्या जवळ आहे, पण हो. भक्ती करा, तो भगवान तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. पण भक्ती तशी मनातून पाहिजे ना जी. मनातून पाहिजे, हे बरोबर कुठं आहे. आपल्याला कुठं जायची गरज नाही. नाही ते बरोबर आहे पण महाराज. आपण कसं देवाला आपण कसं, देव हा निरंकार आहे, त्याला आकार नाही उकार नाही, देव काहीच निरंकार आहे नाही, तो. काहीच नाही, काही नाही. परंतु कसं आपल्याला त्या भगवंताला हृदयामध्ये डोक्यामध्ये बुद्धीमध्ये घेऊन सगळे काही देव आपल्या जवळच आहे, पण आपण त्याला त्या दृष्टिकोनात पाहा लागते, तर देव आपल्याला बरोबर दिसते मामाजी. नाही नाही महाराज, कसं आहे, राष्ट्रसंताचे तुम्ही विचार सांगितले की नाही, हा. राष्ट्रसंताचे विचार खूप थोर बोलले, एकच फक्त म्हणजे शब्द जे 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 बोलले, तर राष्ट्रसंतांचे खूप काही त्याच्यात मागं आहे. आणि म्हणजे जे भगवंताची जे कृपा आहे हम्म. तुमच्यावर, हम्म. तुमच्यावर म्हणजे आता आपल्या म्हणजे तुमच्यामुळं म्हणजे आता जे काही म्हणजे भाविक लोक येणार हा, हा. त्यांच्यावर सर्वांची कृपा आहे. आणि कृपा असल्यामुळं म्हणजे जे काही मी मनोगत घेऊन आलो तुमच्यापर्यंत नाही का, अच्छा, अच्छा. तर तुम्ही एक गीत सुनावलं किंवा गाणं सुनावलं, एक सांगितलं मी माझी पहिली वेळ आहे बा महाराज, तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही चला बा. मी अशा आशेने आलो तुमच्यापर्यंत का तुम्ही म्हणजे दरवर्षीप्रमाणे म्हणजे आज म्हणजे तुमच्या म्हणजे भावी पिढीमध्ये किंवा तुमच्या म्हणजे पोव्यामध्ये आम्हाला घेऊन जाणार बा. पण आज म्हणजे तुम्ही बांधकामामुळं हा. तुम्ही काही कारणास्तव येऊ शकत नाही, तर याच्यात कसं आता नाही बोलू शकत तुम्ही. नाही, या ना मामाजी, तुम्ही कसं माहितीये का, दर्शन घ्या, तुमचं दर्शन चांगल्या प्रकारे होते. हा. आपल्या महाराष्ट्रावरून हा. इतर बाहेरून एमपीतले लोक, हा. नागपूरचे लोक बरेच काही जातात, हा. आपल्या झाडी वराड्यातले लोक म्हणतात, भरपूर जातात. आपल्याला कसं तिथं जाण्यासाठी तो भगवंत कुठंच अडथळा देणार नाही, नाही. आपल्याला दर्शन चांगल्या प्रकारे होते. हा. फक्त जाता वेळेस हा. आपल्या मनामध्ये भगवंताचं नाम स्मरण करून भक्ती हा. आणि त्या आशेने जायचं, हा. तुम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन होते. हा. आणि सगळं तुम्हाला कुठेही हम्म. भगवंताचा प्रसाद, जेवण पण मिळतं, कारण पैसे खर्च करायची काही गरज नाही. नाही. त्या ठिकाणी प्रसाद भेटते, जेवण भेटते, सगळ्या तिथं त्या ठिकाणी त्या भगवंताच्या कृपेने सर्व मोफत आहे. नाही नाही ते बरोबर आहे तुमचं महाराज. म्हणजे जे मी पाहिलं तेच बोलू शकतो. म्हणजे जे काही तुम्ही पालखी दिंडी जे काही भजनं हे जे काही बोलावले होते, हा, हा. तर त्यावेळेस म्हणजे मी थोडंच बघितलं, अच्छा, हा, म्हणजे वेळेवर नाही का, हा, हा. तुम्ही लेट आले होते ना? लेट आलो होतो, हा, तर तुम्ही तेवढा late काही मी बघितलं हा. तुमचे म्हणजे दमनी वगैरे बैल हो. हे ते नाही का, हो, 5-6 दमणे आहेत ते. हा, जगन्नाथ बाबाची जी हा. जशी पालखी निघते तसंच तुम्ही म्हणजे भोले शंकराची एक पालखी म्हणजे काढत होते. आणि मी तिथं तुमच्या शेतामध्ये बघितलं अच्छा. का, म्हणलं महाराजाची खूपच म्हणलं इथं गिरसावडी गावामध्ये नाही का हा. खूपच कृपा आहे बा, हा, नाही का, नक्की, बरोबर असं मी आहे. ऐकलंय. आणि जगन्नाथ महाराज आले होते जे आमच्या गावाला, हो का, जगन्नाथ महाराज आले होते. अच्छा. या ठिकाणी इथं मठ बी आहे आमच्या गावाजवळ, गिरसावडी गावामध्ये. पिंदूरकरजी यांच्या शेतामध्ये हा. जगन्नाथ बाबाचा त्याच्याकडे रामनवमीला हा. महाप्रसाद होते. हो. पण तेव्हा तुम्ही महाराज, मी काय म्हणतो, जेव्हा रामनवमीला कार्यक्रम होत होता, अच्छा, अच्छा. तर तेव्हा तुमचा कार्यक्रमच राहत होता ना. हो, 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 हो. मी ऐकलं हो, हो. स्वतः नाही का, रामनवमीला नव्हतो मी, हम्म. पण जेव्हा काही तुमचा शिवरात्रीच्या नंतर काही तुम्ही जे काही म्हणजे 4 दिवसानं 5 दिवसानं किंवा जे काही तुमच्या मनामधले जेव्हा काही कार्यक्रम करते, 1000 2000 का 4000 लोक जेवण करते, हा, हा. आणि दिंडी यात्रा सर्व नाही का, तुम्ही सर्व शोभायात्रा. गावा शोभायात्रा सर्व गावा मिळून नाही का, हम्म. सर्व गावातले गावकरी सर्वच राहते. मी हा. म्हणजे त्याचा ते अनुभव घेतला. अच्छा. आणि जसं- सर्व हो, मामाजी कसं माहितीये का, ज्या दिवशी मी जे प्रसाद करतो भगवंताचा, हा. तर मुलं लहान लेकरापासून कुणी शेतावर बैल ढोर वगैरे नेत नाही. अच्छा अच्छा. मग जेव्हा दिंड्या भजनं महाप्रसाद होते, हा. ते महाप्रसाद घेते दिंड्या भजनं, सगळ्याचा मान सन्मान करतात आपल्या गावातले लोक, नाही हा, का. हा. कुणी चाय पाजतात, हा. कुणी पाणी भरतात, हा. कुणी चाय नाश्त्याचं जे काही त्याच्या पद्धतीने नाही का, त्याच्या त्याच्या पद्धतीने. इच्छाप्रमाणे हा, हा. सर्व गावातील सर्व एकजुटीनं लोक
पहिल्या नवीन ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस थोडं मला जड गेलं, पण आता मला कुठल्याच प्रकारे अडचण येत नाही. नाही. गावातील लोक खूप काही मला मदत करतात. नाही नाही खूप चांगलं गाव आहे. नाही तसंही मी तुमच्या गावामधलं ऐकलं, गिरसावडी गावामधलं, हा. का की तुमच्या गावातले तरी मदत करतात, अच्छा. पण तरी पण बाहेरगावची काहीतरी नाही, म्हणजे भरपूर, असं भरपूर. भरपूर काही बाहेरून तुम्हाला जे काही म्हणजे- भक्तगण येतात नाही हा, का, हा, तर मला त्यांचं एवढं सहकार्य आहे हा, मामाजी. हा, मला कुठल्याच गोष्टीला हात लावू देत नाही ते लोक. हा, हा, कारण तो कार्यक्रम त्या भगवंताचा आहे. हा, मी स्वतः करतो, स्वतः मी काही वर्गणी कोणाकडून घेत नाही हा, आणि कुणाला 10 रुपये मागत नाही. हा. मी स्वतःच्या खर्चाने नाही का, हो, हो आपली इच्छा आहे आपली स्वखर्चाने. का भगवंत आपण पंढरपूर गेलो 10,000 गेले, माऊंद्या गेल्या 10,000 गेले, हा, पण का केलं बाजार पाहून आला, पण त्यापेक्षा म्हणलं देवा तू माझ्या घरी चाल, हा. तुझ्या नावाचाच मी काहीतरी जे काही वरण भात चालेल बा, हो, हो. जेवढं जमती म्हणजे इच्छेनुसार. बरोबर. तर आज बरेच दिवस झाले, आता मला वाटतं 5-6 वर्ष झाले. अच्छा. आणि हो 5-6 वर्ष 7 वर्ष होते मामाजी, हा. तेव्हापासून मी महाप्रसाद करत आहो. आणि भरपूर लोक असतात. तर मागच्या आता 2-4 वर्ष झाले 2-2.5 लोकसंख्या भक्त येतात त्या ठिकाणी. एक यात्रा सारखाच नाही, माहोल मी जेव्हा बनतात. आलो होतो तेव्हा कमीत कमी 3 ते 3.5 हजार लोक हा तुमच्या कार्यक्रमाला होते. याच्या समजा 2 वर्ष होते. 2 वर्षाच्या अगोदर बरोबर, हा. नाही का, हा. मी जेव्हा आलो होतो हा. तेव्हा त्यांनी म्हणजे ते संख्या संपाचीच नव्हती, नाही, भरपूर कारण होते. तुमच्या म्हणजे त्या अनाजाची हे नव्हती, म्हणजे हा. असं काय नाही का, भरपूर, का सर्व अनाज काय. कमी आहे बा नाही, नाही. किंवा कोणता कार्यक्रमाचा मी नाही. मामाजी पहा, हो. मी काय करतो स्वतः नाही का, एक वर्ष त्या भगवंतासाठी नाही का, मी जमा जे काही त्या भगवंताच्या सोहळ्यासाठी मी नाही का, हम्म. 1 वर्ष जे काही डब्यामध्ये जमा करू ठेवतो, आणि एक दिवस तेच पैसे भगवंताला पैसे हा, तर त्याच नाही का. त्याच आणि आपल्याला कुणाला भाऊ आपल्याला काही मदत करावा हे असं आपलं कुणाला मागायची गरज पडत नाही. तो भगवंत पाडू देत नाही आपल्याला, तो का करायचा तो भगवंतच करून घेते घ्या. हा. एवढी त्या हा. भगवंताची महिमा भारी नाही नाही, मी मला तुमचं नाही ऐकलं आहे, हा. पण मी जेव्हा काही मी जेवण करायला आलो होतो ना, तुम्ही हम्म. म्हणजे जेव्हा मला बोलावलं होतं मी जेवण अच्छा. करायला आलो तेव्हा हा. काही 3 ते 3.5 हजार म्हणजे नाही का, हा. म्हणजे लोकसंख्या होती. अच्छा. आणि तेव्हा मी मग बघितलं हा. की म्हणजे जे म्हणजे तुमचा स्वयंपाक होता. शेतामध्ये जेव्हा तो गवाऱ्या नाग निघला होता मोठा वाला हो हो मंदिरामध्ये हा, होता, तेव्हाची गोष्ट का? हा, तेव्हा हा, काही तुमचे बरोबर 3 ते 3.5 अंदाजवार. हो. मी लोकांना विचारलं की म्हणजे इथं कशी एवढी महिमा बा? हा. पण लोक सांगत होते का नाही बा, महाराजाची म्हणजे एक भोलेनाथाची एक कृपा आहे, हा. आणि जे काही भक्त आहे अरविंद कुमरे, हम्म. तर त्यांचं म्हणजे इथं म्हणजे खूप काही म्हणजे हे आहे बा. आणि अरविंद कुमरे महाराजानुसारच म्हणजे हे सर्व हे भोलेशंकराची सर्व देणही आहे. आणि जे MP मध्ये जे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जे आता भोलेशंकराची जे हा. हे आहे स्थापना आहे, समाज किंवा कोणत्याही मंदिर आहे, गोष्टी समजा मंदिर आहे, पहाडावर. समजा हे महादेवा जाते, हा. तर तसं म्हणजे महादेवाला जाण्याची काही गरज नाही बा. हा. जे काही म्हणजे महाराजाच्या इथं म्हणजे गिरसावडी गावामध्ये अच्छा. हा. म्हणजे ना आता जे काही तुमचं म्हणजे शिवलिंग आहे, हा. किंवा शंकरजीची मूर्ती आहे, किंवा म्हणजे गजानन महाराजाची जे काही म्हणजे मूर्ती आहे तुम्ही बसवली आहे, स्थापना केलेली आहे, तर ते स्थापनेमध्ये म्हणजे कुठंच जायचं नाही, पंढरपूरला जायचं नाही, कुठंच सगळं जायचं नाही, म्हणजे सर्वच म्हणजे लोकांचं म्हणणं आहे. हा. हा. लोकांचं म्हणणं आहे. हो, हो, का? हे लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं आहे. अच्छा, हा. तर मी आपल्याच स्वतः- गाव दरबार हा. असा. म्हणजे मी स्वतः तर नाही सांगू शकतो म्हणजे सांगू शकतो मी स्वतः, म्हणजे मी आलोच त्यांच्यामध्ये. हा. पण जे काही लोकांनी सांगितलं ते लोकांमुळे म्हणजे हे सर्वच काही म्हणजे जे अरविंद भाऊ कुमरे आहे अच्छा. हा. आणि ते भक्त आहे हा. म्हणजे शंकरजीचे किंवा अच्छा. भोले शंकराचे हा. किंवा याचे राष्ट्रसंतांचे विचार आहे, हा. साऱ्याच गोष्टीचे विचार आहे, पण त्यांनी जे करत आहे, कार्य करत आहे, तर 3.5 हजार लोकसंख्या जेव्हा राहते, तर 3.5चे 4 होईल, 4चे 5 होईल, हा. म्हणजे जसं जसं लोकांच्या मनामध्ये जे भावना निर्माण तर होईल. हे मामाजी सगळं करून घेते, तो भगवंत करून घेते. नाही, भगवंत तर करतेच. त्याची कृपा घ्या. नाही भगवंत तर करते, त्याची तर कृपा आहे. हा. पण तिथेही कसं आहे, भगवंत भगवंताच्या ठिकाणी आहे. अच्छा. हा. एक लक्षात घ्या गोष्ट, आता एक बोलूनच घेतो तुमच्या समोर. अच्छा. भगवंताच्या ठिकाणी जे काही कार्य करते अच्छा. हा. तो भगवंताचे म्हणजे हे राहते, म्हणजे भगवंत म्हणजे तिथं ते मूर्त झाली. अच्छा. हा. जे शंकरजीची मूर्त आहे किंवा जगन्नाथ बाबाची मूर्त आहे, जे काही तिथं आहे समजा, तर हे कसं आहे, हे भगवंत म्हणजे हे झालेली आहे, पण त्याची वास आहे. अच्छा. इथं वास आहे. आपण अगरबत्ती लावतो, कोणत्या शंकरजीला लावतो, भोलेनाथला लावतो, कोणत्याही देवाला लावा, हे वास आहे. पण त्याची जी लीला आहे,
ते लीला देत आहे आपल्याला कोणतं परंपरा लागली. हे देत आहे आपल्याला एक सोगासन देत आहे किंवा तुम्हाला म्हणजे आज्ञा देत आहे अच्छा. आणि त्या आज्ञेनुसार तुम्ही हे एवढा मोठा प्रोग्राम करताय. नाही मामाजी, ते कसं आहे, भगवंत खरंच माझ्या पाठीशी आहे. हो आता मी तर माझ्या मनाला मी विचारलं हो हो का जेव्हा एवढी आपल्या शेतामध्ये आणि शेती भरपूर आहे, काही जागेची काही अडचण नाही, कोणाचा काही विषय नाही. तर मी बघितलं. हा, तर तिथं एवढे भरपूर लोक येते बा हम्म. आणि या ठिकाणी महाप्रसाद करतो आपण. देवा म्हणलं मी करणार एकटाच आहो हो. आणि मी कुणाकडून काही मला मदत करावा. हम्म. तर तो भगवंत आपल्यापर्यंत अडचण कुठलीच येऊ देत नाही. तर का करायचं, तो भगवंतच आपलं कार्य पार पाडून नाही, ते टाकते. बरोबर आहे ना. हो. ते बरोबर आहे म्हणजे ते भास होय म्हणजे कसं आहे तुम्ही त्याचे भक्त आहे. हा, हा. देणार घेणार तो परमेश्वर आहे हा. पण एवढा मोठा जो प्रोग्राम करणारा तो देव माणूस म्हणते. आता कसं का आहे, म्हणणं आहे तुमचं म्हणजे जे काही आता 4,000 लोकसंख्या जर तुमच्या घरी महाप्रसाद घेत असाल घरी घरी नाही हा. म्हणजे शेतावर. तुमच्या शेतावर म्हणा का तुमच्या मंदिरामध्ये अच्छा. आणि कार्यरत कोण आहे तुम्ही आहे. मग एवढ्या 4,000 लोक जर समजा महाप्रसादाचा स्वाद घेत असाल हम्म. अन्न ग्रहण करत असाल हम्म. आणि आणि तुम्ही कार्य करत आहे तर त्या महान काही महान पुजारी म्हणते त्याने म्हणजे खूप काही ते आता, मोठं कार्य आहे. मामाजी, आपण कसं आपण महाराजासारखं राहत नाही. आपण कसं जसे दिले देवाने वैशापरी राहणे. आपलं कसं आहे, ज्या आपलं पोराबाळासारखं काम आहे. आपल्याला कसं का आपण दाढी वाढवायचं लटात हे असं ते सोंग, मला ते आठवण नाही. मला कसं माणसानं माणसापरी राहावं. कारण कसं मी केलं होतं ते, पण मला चांगलं वाटलं नाही. मी म्हणजे कसं दाढी वगैरे ठेवून मी, पण ते मी तसं त्या म्हणजे महाराजा टाईप राहायचं का. कारण कसं असते म्हणजे देवानं विचार सांगितले, ते दाढी वाढवायला मला नाही सांगितलं. आता जसं आता तुम्हाला आता तुम्ही दाढीचा विषय काढला, तुम्हाला राग येईल मामाजी, नाही का, राग मान घेऊ नका. नाही नाही पण मला असं वाटलं का देवानं काय सांगितलं का मनात चांगले विचार ठेवा. तुम्ही एखाद्याचा विषय चांगला मांडा, एखाद्याचं चांगलं करा. इथंच मी समाधान बरोबर की नाही. बरोबर. तर काही काही आता पाहिलं, आता ते काही म्हणजे वेगळेच काही लोक आता असं, आता कारण लोक बी असे काही स्वतःला देव मानून राहिले. आता मी म्हणलं का ठीक आहे बा, तुम्ही म्हणता तर बा, नाही ते आता बरोबर आहे. हे बघा, त्याचं काम ते करते, मला ते काही करायचं नाही. मी काय म्हणतो बघा हा. राम राज्य तेव्हाही होतं कौरव पांडव तेव्हाही होते कंसही होते शकुनी मामाही होता आणि आता तिथेच आहे. परंतु म्हणजे जे सच काम किया जग मी जिसमी उसने प्रभू नाम लिया नडले म्हणजे तुम्ही ते सत्कार्य करत असाल समजा म्हणजे सरळ हातानं नाही का हा. दान देत असाल किंवा कोणत्याही गोष्टी करत असाल किंवा सरळ मार्गाने आमच्यासारखे भक्त जर येत असाल ना त्याला जर तुम्ही जर बरोबर रिस्पॉन्स देत असाल समजा कोणत्याही गोष्टीमध्ये आणि सहकार्य जर करत असाल म्हणजे उजव्या हातानं समजा दान धर्म किंवा कोणत्या दवाखाने आहे अवाखाने आहे कोणत्या तर मामाजी, एक आपल्या गिरसवडी गावामध्ये हा. कुणालाही जरी काही वेळ पडली कुठल्याही प्रकारची, अच्छा तर त्यांच्या मदतीला मी पहिले धावून जातो. गाडी आपली पेट्रोल आपलं, मी कधी त्याच्याकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. हा. मी स्वतःच्या खर्चाने जातो हम्म. आणि त्याच्या मदतीला अर्ध्या रात्री मी त्याची मदत करतो. हम्म. एवढं माझं कार्य आपल्या गावाशी, मला एक आपलं गाव आहे बा आणि आपण त्याची मदत करावं हे असं मला म्हणजे वारंवार वाटते. आणि मी कधी वाटलं कुठं तर त्याच्या मधात जाऊन 2 शब्द तरी मी व्यक्त करतो चांगल्या गोष्टीचे, का कुठल्याही गोष्टी काही जर झालं तर त्यांना मी थोडंसं व्यवस्थित मार्गदर्शन करून, नाही का, हो. आणि मानतात माझं कसं नाही, गावामध्ये, तुमची चांगली सोच आहे ना. कारण गावामध्ये मला मानतात लोक. कारण का मानतात, आपण कुणाशी भांडण नाही केलं आणि कुणाला या तोंडातून कधी असं बरोबर आपण बोललो नाही, आपले विचार नाही, चांगले नाही. मामाजी. नाही ते बोलायचंच नसते ना जी तुमच्यात जे स्वयं आहे बोलण्याचं किंवा चालण्याचं संघटित करायचं म्हणजे सर्वांना म्हणजे नाही का हा. म्हणजे सर्व एकत्रीकरण कसं करायचं म्हणजे तुम्हाला ते ईश्वरी देण आहे. हा. आणि ईश्वरी देण असल्यामुळं नाही का ईश्वरी देण असल्यामुळं हे प्रत्येकाले कोणत्याही गोष्टीचा म्हणजे हे नाही राहत म्हणजे नाही का समजा तुम्ही मी बसून आहो हो. तर ज्ञान तुम्हालाही असेल मलाही असेल पण जे भाविक मध्ये ज्ञान आहे हे तुम्हाला आहे. हा, ते ठीक आहे मामाजी, पण एक देवाची एवढी कृपा भारी आहे आपल्यावर. हा. कारण मी स्वतःच विचार, कारण मी बसलो ना कुठलंही गाणं जर मनाला लावलं ना तर मी नवीनच गाणं कसं डोक्यामध्ये ते माझ्या डोक्यात येते तेव्हाच म्हणून घेतो मी. म्हणजे असं मला वाटत ना, मी आता एक गीत लिहायसाठी काही दिवस लागून जाते, काही वेळ लागतात यमक जोडायला. मला कसं 5 मिनिटामध्ये पूर्ण गाणं मामाची तयार होते. एवढं मोठं त्या माईचं, माई माऊली जे गंगा बारूला आहे तर ना, बरोबर आहे त्या ना. माईचा जो दरबार आहे तिथं,
आज एवढी मोठी जत्रा भरते का त्या ठिकाणी स्वयंपाक कुठं करायचा, गाडी कुठं लावायची, आणि कुठं म्हणजे एवढी एवढी कुठं public म्हणजे पाटणला पाटणला हो. अं, मी ते गाणं बनवलं पहा, तुम्ही ऐकलं असेल ना, हळद कुंकू का आणले बाई का हो पाणी नाही ते लावले. बघितलं खूपच व्हायरल झालं ते एक- आणि ते गीत व्हायरल झालं ना, हं. त्याच गीताच्या माध्यमामध्ये भरपूर माराई पाटणमध्ये मामाजी, तुम्ही एकदा गेले का कधी तुम्ही तिथं? नाही नाही एक तुम्ही वेळा एकदा तिथं जाऊन एक बघा. वेळा भगवंताच्या कृपेनं एकदा जा. तुमच्या घरी आलो